पुढला मुद्दा घेतो मी अपेक्षा करतो की जो कोणी सत्तेवर येईल त्यांनी हा मुद्दा सोडवावा. पुढला मुद्दा आहे उल्हासनगरमधले रस्ते आणि स्वच्छता. फार गर्दीचा विषय हा, आणि यावरती वारंवार म्हणजे माझं शहर, माझं उल्हासनगर, स्वच्छ शहर, सुंदर शहर कधी म्हणू आम्ही, आणि रस्त्यांबद्दल कधी आम्ही किती छान रस्ते आहेत असं म्हणू. माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून 150 कोटी रुपये खर्चून आज उल्हासनगरमध्ये 7 प्रमुख रस्त्यांचं काम चालू आहे. आणि एवढंच नाही, मला एक रहिवासी म्हणाली की आम्ही सकाळी घरातनं निघतो तर संध्याकाळी परत येताना तो रस्ता खोदलेला असतो. नाही त्याचं कारण नाही एक रस्ते डेव्हलपमेंटच्या हिशोबाने ते रस्ते खोदल्याशिवाय बनणार नाही. आणि त्या डेव्हलपमेंट करताना ते रस्ते डीपी प्रमाणे बनले पाहिजे. आणि डीपी प्रमाणे बनत असताना ते रस्त्यांचं काम आता चालू आहे. या मध्यंतरीच्या काळामध्ये आपण बघितलं असाल की आता 7 रस्त्यांपैकी जवळजवळ 6 रस्ते कंप्लीट झालेले आहेत. एकच रस्त्याचं मध्यंतरी काम चालू आहे आणि ते थोड्या प्रमाणात राहिलेलं आहे. आणि नव्याने ज्या ठिकाणी सुधारणा व्हायला पाहिजे होती त्या ठिकाणी रस्त्यांची डागडुजी सुद्धा होण्याचं काम चालू आहे. त्यामुळे हा कचरा तुम्हाला दिसतोय. परंतु या माननीय डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदेच्या माध्यमातून त्यांनी या विकास कार्याचा जो डोंगर उभारलेला आहे, मग त्यामध्ये घनकचऱ्यासाठी असलेला तो प्रकल्प असू दे, यामध्ये त्यांनी असलेल्या पाण्याच्या लाईनीसाठी असलेला निधी असू दे, किंवा ESI हॉस्पिटल सारखा एखादा सुंदर प्रकल्प जो या कामगारांसाठी, या उल्हासनगरमध्ये असलेल्या कामगारांसाठी 105 कोटी रुपये खर्चून त्यांनी ते हॉस्पिटल खासदार करतात असं तुमचं म्हणणं बरोबर. हा 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 रस्ते आणि स्वच्छता. देखिए रास्ते जो है वो डॉक्टर श्रीकांत शिंदे जी के माध्यम से बन रहे हैं, पर श्रीकांत शिंदे जी ने सबसे बड़ा जो गिफ्ट है उल्लासनगर शहर को, जो हमारी झोपड़पट्टी के नागरिक हैं उनको कैशलेस हॉस्पिटल जो दिया हुआ है मारलगांव पर, 200 जो सबसे बड़ा 200 बेड का, जो उल्लासनगर में कभी इतिहास में नहीं हुआ. यही नहीं तो एक मिनट, ये भारतीय जनता पार्टी की बी टीम है, ये बी टीम है कांग्रेस के लोग. ये कांग्रेस के जो लोग हैं वो भारतीय जनता पार्टी के दलाल बन चुके हैं. मैं आप लोगों को बताऊंगा कि सबसे गरीबों को जो गरीबों को सबसे महत्वपूर्ण निर्णय, ऐतिहासिक निर्णय हुआ है वो कैशलेस हॉस्पिटल दिया गया है. दूसरी तरफ क्रीडा संकुलन हमारे उल्लासनगर में नहीं था, वो डॉक्टर श्रीकांत शिंदे जी के माध्यम से खासदारांनी काम केलं, आमदारांनी काहीच नाही केलं. आमदार ने क्या किया है, आमदार ने क्या किया है कि उल्लास स्टेशन के बाजू में पिंटो पार्क नामक एक जमीन है, उस जमीन के ऊपर जहाँ पर खेल का मैदान होना चाहिए था, उनके जो रिलेटिव है भटिया परिवार, उन्होंने 105 करोड़ रुपए का TDR घोटाला शहर के आमदार और उनके रिश्तेदारों ने किया है. और हमारे शहर का मैदान जो है वो आमदार और भटिया परिवार ने हमारे मैदानों को चोरी किया है. जिस मैदान में हमारे खिलाड़ी खेलने चाहिए थे वहां पर 110 से 5 करोड़ रुपए का TDR लेकर हमारे शहर के गार्डनों को चोरी कर दिया है आमदार. ठीक आहे. ते म्हणतात नाही ते सगळं खासदारांनी केलं, आमदारांनी काहीच केलं नाही. आणि तुमच्या आमदारांना सुद्धा, सत्ताधारी पक्षाचे आमदार असताना सुद्धा उपोषणाला इथला मुद्दा सोडवण्यासाठी बसावं लागलं होतं. पहली बात, हम लोग प्रो डेवलपमेंट की बात करते हैं, लेकिन अगर प्रशासक कार्य नहीं करता है, रस्ते, स्वच्छता. 2 मिनट मैं देखिए, आपने शिवसेना के 4 लोगों से बात की. हाँ, मैं भारतीय जनता पार्टी की तरफ से अकेला बोल रहा हूँ. एकटा किल्ला लढवता येते, एकटा. उतना समय आपको मुझे देना चाहिए. बोलिए. ठीक है. सभी विकास कार्य खासदार ने किए. ठीक है. पहला उन्होंने कहा हॉस्पिटल महानगर पालिका ने बनाई. हॉस्पिटल महानगर पालिका ने बनाई, जो महानगर पालिका को कमर्शियल रिजर्वेशन के तहत मिली, और हमने कोरोना काल में उसको हॉस्पिटल में कन्वर्ट किया और हमने उनको चलाने के लिए दिया. एक उनका कोई खासदार का इसमें रोल नहीं है. महानगर पालिका ने बनाई ये हॉस्पिटल. कंस्ट्रक्शन जो वहां पे रिजर्वेशन थी, कमर्शियल की थी, हमें वो जगह बन के मिली, हमने वक्त के हिसाब से जरूरत समझी और उसको हॉस्पिटल में कन्वर्ट कर दिया. 4 करोड़ रुपए ऊपर से दिए बाकी का काम पूरा करने के लिए, तभी जाके बनी. हाँ, उस समय पे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी थे, नारियल तोड़ने के लिए और फीता काटने के लिए जरूर आए थे. रोल कुछ नहीं है. अच्छा. हाँ, अभी MMRDA के रास्ते बन रहे हैं, तो आमदार का प्रपोजल है, खासदार का पाठिंबा चाहिए, उनका भी, दोनों का मिलकर साथ चाहिए. सिर्फ क्रेडिट की लड़ाई नहीं करो. हमने कार्य किया है, प्रधानमंत्री आवास योजना लाई है, MMRDA से की खासदार आमदारांना सहकार्य करत नाही असं काय म्हणणं आहे का तुमचं? मैं ऐसा बिल्कुल नहीं बोल रहा हूँ. मैं ये बोल रहा हूँ कि आमदार जो प्रपोजल लेके जा रहा है,
खासदार उसको सपोर्ट कर रहा है, तभी डेवलपमेंट हो रही है। अगर दोनों अलग अलग होते थे तो जो डेवलपमेंट हो रही है वो भी नहीं होती थी। बर ठीक 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 आहे काय हा हा या उल्हासनगरमध्ये जे रस्ते झालेले आहेत, करोडो नाही लाखो कोटी रुपयाचे निधी आलेला आहे, परंतु प्रत्यक्षात ते रस्ते झालेले नाही आहेत। एक रस्ता वर्षातनं 4 वेळा खोदला जातो, तोच रस्ता तोच कॉन्ट्रॅक्टर 4-4 वेळा तोच रस्ता बनतोय आणि उल्हासनगरचं मोहनजोदडो हे नाव ठेवलं पाहिजे, कारण ते खोदून खोदून एवढा भंगार करून टाकलाय की जसं मोहनजोदडो होतं तसं हे मोहनजोदडो झालेलं आहे। पण प्राचीन शहर सापडायचं जर खोदकाम केलं असं त्यांचं म्हणणं आहे। हा भगवंतराव, विषय असा आहे, आता माझे मित्र अरुण आशांनी सांगितले रस्ते चालू आहेत, हा. पण तुम्ही याचा जर सारखा अभ्यास केला तर गेली 17 पासून आजपर्यंत एकाच ठेकेदाराला रस्ते दिले जातात बर आणि त्या ठेकेदाराच्या माध्यमातून भ्रष्टाचार केला जातो। ते रस्ते त्याच्याकडे पुरे होत नाहीत, तो अर्धे रस्ते सोडतो, अर्धे टक्केवारीमध्ये जातात, अर्धे टक्के, अशी परिस्थिती शहराची आहे। जे खड्डे खंडे ते, आणि राहिला प्रश्न कचऱ्याचा, कचऱ्याला आम्ही सुरुवातीला 2012ला जेव्हा नगरसेवक म्हणून निवडून आलो पण तेव्हा तुम्हाला स्वतःचं डम्पिंग ग्राउंड नाही हो मला महापालिकेला? डम्पिंग ग्राउंड आहे, माझ्या प्रभागामध्ये डम्पिंग ग्राउंड होतं, ते बंद करून आता 5 नंबरला आम्ही डम्पिंग ग्राउंड केलं। बर परिस्थिती अशी आहे का तेव्हा 1,35,000च्या 40,000च्या आसपास आम्ही रोज कचऱ्यावर खर्च होत होता, आता आमच्या काळामध्ये 4.5 लाख रुपये खर्च व्हायला लागले, तरी कचऱ्याची समस्या जशीच्या तशीच आहे, सुटतच नाही। सुटतच नाहीये। कारण तो ठेकेदार पण काम करत नाही, कारण त्याच्यासाठी लोट आमच्या राजकीय लोकांची असल्यामुळे ते काम पुढे वाढतच नाही। शहरापुढं बकलपणा शब्द लागणं, अस्वच्छ शहर हे बिरुद लागणं, हे काही शोभनीय नाही। जबाबदार कोण? सत्ताधारी शिवसेना पक्ष, एकनाथजी शिंदे आणि त्यांचा पोरगा खासदार श्रीकांत शिंदे काम कमी करतो आणि प्रेझेंटेशन जास्त दाखवतो। जर सकाळी घरातून निघताना तुम्हाला रस्ता चांगला दिसेल, पण घरी येताना रस्ता खोदलेला असतो। रस्ता बनून झाल्यावर त्यांना कळतं पाईपलाईन टाकायची बाकी आहे, म्हणजे ही सगळी टक्केवारीसाठी यांनी केलेलं हे काम आहे। बर ठीक आहे, ठीक आहे